मी गुलमोहरचं फूल भिंगरमध्ये निरीक्षण करतो. फुलाचे 4 भाग असतात. निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायांग. विहान तू करून पहा. आता मी गुलमोहराच्या फुलाचं निरीक्षण करतो. फुलाचा पहिला भाग निदलपुंज आहे. फुलाचा दुसरा भाग दलपुंज आहे. तर फुलाचा तिसरा भाग पुंकेसर आहे. फुलाचा चौथा भाग स्त्रीकेसर आहे. विहान फुलाचा पहिला भाग कोणता? फुलाचा पहिला भाग निदलपुंज आहे. उन्हाची फुलाचा दुसरा भाग कोणता? फुलांचा दुसरा भाग दलपुंज आहे. विहान फुलाचा तिसरा भाग कोणता? फुलाचा तिसरा भाग पुंकेसर आहे. उन्हाची फुलाचा चौथा भाग कोणता? फुलाचा चौथा भाग स्त्रीकेसर आहे. निरीक्षण निदलपुंज, दलपुंज, पुंमंग, जायांग हे फुलाचे 4 भाग किंवा मंडळ असतात. आता मी गुलमोहरचं निरीक्षण करतो. हे पहा मित्रांनो, हा फुलाचा सर्वात बाहेरील भाग आहे. हे त्याला निदलपुंज म्हणतात. निदलपुंज 5 पाकळ्यांचे बनले असते. हे पहा मित्रांनो, हे फुलाचे दुसरं मंडळ आहे. त्या फुलाला दलपुंज म्हणतात. ते रंगीबेरंगी असतं. ते कीटकांना आकर्षित करण्यासाठी ते 5 पाकळ्यांचं बनलं असतं. काही फुलांमध्ये भरपूर अनेक पाकळ्या असतात. हा फुलाचा तिसरा भाग आहे. फुलात पुंकेसर असते. पुंकेसरात पुंयुग्म तयार होतात. मित्रांनो, हे फुलाचा चौथा भाग आहे. त्या भागाला स्त्रीकेसर म्हणतात. स्त्रीकेसरात स्त्रीबीज तयार होते. स्त्रीकेसराच्या तळाला अंडाशय असतात. अंडाशयात स्त्रीबीज तयार होते. कारंका फुलाद्वारे वनस्पतीचे प्रजनन होते. निदलपुंज हे सर्वात बाहेरील मंडळ असते. ते हिरव्या रंगाचे असूनही आतील भागाचे रक्षण करते. दलपुंज हे दुसरे मंडळ असूनही पाकळ्यांचे बनले असूनही आतील मंडळांचे रक्षण करते. तिसऱ्या मंडळाला पुंमंग म्हणतात. त्या घटकास पुंकेसर म्हणतात. दांडा कोशिंबीर परागकोश हे पुंकेसराचे भाग असतात. पुंकेसरात पुंयुग्म तयार होतो. चौथ्या मंडळाला जायांग म्हणतात. ते स्त्रीकेसराचे बनले असते. त्याचे 3 भाग असतात. ते म्हणजे वृक्षवृत्त, अंडाक्षय होय. स्त्रीकेसरातील बिजाडे तयार होतात. अनुमान यावरून फुलांचे निदलपुंज, दलपुंज, पुंमंग, जायांग हे फुलाचे 4 भाग असतात. हे सिद्ध होते.